प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्स. काल आपण प्रेझेंट टेन्सचा प्रकार तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स अर्थातच पूर्ण वर्तमान काळ बघितला आणि त्याचे मराठी सफिक्स सुद्धा म्हणजे मराठी प्रत्यय सुद्धा आपण बघितले. तर आज आपण बघतोय प्रेझेंट टेन्सचा प्रकार चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ चालू पूर्ण वर्तमान काळ. याचे सूत्र म्हणजे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन आणि प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय, कर्त्याच्या पुढे हॅव बीन किंवा हॅज बीन पैकी एक सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे आणि त्याचा थर्ड फॉर्म यायला पाहिजे. इथे त्याच्या पुढे प्लस आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय यायला पाहिजे आणि इथं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म यायला पाहिजे. तर लक्षात ठेवा, इथे सुरुवातीला आय हॅव आणि आय हॅव बीन मध्ये फरक असतो. आय हॅव म्हणजे मला आहे, माझ्या जवळ आहे, परंतु आणि नुसता आय हॅव म्हणजे तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि जर आपण आय हॅव बीनच्या पुढे जर आपण हॅवच्या पुढे बीन ऍड केले तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो. ठीक आहे. म्हणून आय हॅव हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि आय हॅव बीन हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बीन हा थर्ड फॉर्म असतो. ठीक आहे. याचे तुम्हाला स्पष्टीकरण मी हे समजावून सांगितल्यानंतर देईन. पुन्हा एकदा, आय हॅव बीन म्हणजे मी आलेलो आहे. वी हॅव म्हणजे काय, आम्हाला आहे, आमच्या जवळ आहे. वी हॅव बीन म्हणजे आम्ही आलेलो आहोत. यू हॅव म्हणजे काय, तुला आहे, तुझ्याजवळ आहे, परंतु यू हॅव बीन म्हणजे तू आलेला आहेस, तुम्ही आलेले आहात. ही हॅज म्हणजे त्याला आहे, त्याच्याजवळ आहे, परंतु ही हॅज बीन म्हणजे तो आलेला आहे. शी हॅज म्हणजे तिला आहे, तिच्याजवळ आहे, परंतु शी हॅज बीन म्हणजे ती आलेली आहे. इट हॅज म्हणजे त्याला आहे किंवा त्याच्याजवळ आहे आणि इट हॅज बीन म्हणजे ते आलेले आहे, एकवचनी. आणि शेवटचे आहे दे हॅव बीन. आता याच्यामध्ये दे हॅव म्हणजे त्यांना आहे, त्यांच्याजवळ आहे आणि दे हॅव बीन म्हणजे ते आलेले आहेत. ओके. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, अरे बीन म्हणजे काय, तर बीन म्हणजे काय, तर हा थर्ड फॉर्म असतो. तो कसा बघा. तर येथे सुरुवातीला वर्ब वन म्हणजे टू बी. वर्ब वन म्हणजे टू बी. याच्यामध्ये एम इज आर येतं, एम इज आर. तर एम इज आरचं V2 काय येतं, क्रियापदाचं स्वरूप वॉज वेअर येतं, वॉज ऑब्लिक वेअर. आणि याचा थर्ड फॉर्म काय येतो, बीन येतो, बीन, बीन. एम इज आर, वॉज वेअर, बीन म्हणजे काय, बीन काय, हा थर्ड फॉर्म आहे. तर या बीनचा संबंध कुठे येतो, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स बनवत असताना बीनचा संबंध जास्त येतो. ठीक आहे. तर याच्या पुढे आणखी एक आहे हॅव हॅज. तर आपण हॅव हॅजला काय म्हणतो, क्रियापदाचे पहिले रूपच म्हणतो. तर याचा सेकंड फॉर्म येतो हॅड आणि तिसरा फॉर्म येतो हॅडच. ठीक आहे. आणि या बीनचा आयएनजी फॉर्म हा बीइंग असतो, बीईआयएनजी, बीइंग. तसेच याचे व्हीआयएनजी हॅविंग असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढे एम इज आरचा सेकंड फॉर्म, एमचा सेकंड फॉर्म वॉज आहे, ईचा सेकंड फॉर्म वॉज आहे, आरचा सेकंड फॉर्म वेअर आहे, वॉज वेअरचा थर्ड फॉर्म बीन आहे आणि एम इज आरचा आयएनजी फॉर्म हा बीइंग असतो. हॅव हॅजचा सेकंड फॉर्म हॅड आहे, हॅव हॅजचा थर्ड फॉर्म हॅड आहे आणि हॅव हॅजचा
आयएनजी फॉर्म हॅव्हिंग असतो. तर या दोन्हीचा संबंध अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर आपल्याला हे सगळं काही समजलं असेल तर सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स बनवत असताना हा सगळा भाग एकदम इझी होतो. म्हणून येथे बघा बीन म्हणजे काय, थर्ड फॉर्म आहे. मग आय हॅव म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स. आय हॅव म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि जर आपण याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवला तर याचा बीन होतो. म्हणजे काय, आय हॅव बीन होतो, म्हणजे मी आलेलो आहे असा होतो. ओके. तर आता आपण या काळाचे मराठी सफिक्स म्हणजे काय, मराठी प्रत्यय बघूया. तर या काळाचे मराठी प्रत्यय आहेत मराठी प्रत्यय. बघा स्ट्रक्चर मध्ये इथे काय होतं, इथं आयएनजी आहे आपल्याकडे, आयएनजी इथे आयएनजी होता ना, म्हणून इथं आयएनजी बरोबर त इथे लिहूया आपण या काळातील वाक्याच्या शेवटी आयएनजी बरोबर तो. ठीक आहे. तर आपण आयएनजीला काय म्हणतो, मराठीमध्ये त्याला त म्हणतो. परंतु आता काय करायचं, या तच्या पुढे इथं नंबर घ्या. इथं हे आलेलो आहे, आलेलो आहोत, आलेला आहेस, आलेले आहात. म्हणजे हे सगळं आलेला आहे, आलेले आहे याच्यामध्ये रिपिटेशन करू नका. फक्त याच्यापैकी आम्ही, तू, तू, तो, ती, ते याच्या पुढील सर्व आलेलो आहोत, आलेलो आहेस हे सर्व इथे लिहून घ्या. बघा सुरुवातीला आलेलो आहे, आलेलो आहे. दुसरा आहे आलेलो आहोत, आलेलो आहोत. ठीक आहे. तिसरा आहे, तिसरा कोणता आहे बघा, आलेला आहेस, आलेला आहेस. चौथं कोणता आहे, 4 नंबर बघा, आलेले आहात, आलेले आहात. ठीक आहे, आलेले आहात. इथे पुढे या, इथे काय, आलेला आहे, आलेला आहे. इथे आपण आलेला आहे घ्या, इथे पुढे आलेला आहे. इथे 5 नंबर घ्या, आलेला आहे, आलेला आहे. आणि 6 नंबर घ्या, आलेली आहेस, आलेली आहेस. ओके. तर आपण हे मराठी सब्जेक्ट इथे आपण घेतलेले आहेत. तर आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये कसे बदलायचे ते बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये सुरुवातीला घेऊया आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य पहिले वाक्य आहे आपल्याकडे. आपण तेच वाक्य घेऊया. आय राईट अ लेटर. काळ कोणता रे, साधा वर्तमान काळ. साधा हा वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ. आणि याचा मराठी अर्थ काय रे, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो. तर तुम्हाला मी सांगितले की राईट म्हणजे काय, क्रियापदाचे रूप पहिले असतं. आणि याचा अर्थ लिहित असताना त्याचे जे मराठी सफिक्स आहेत म्हणजे काय, मराठी प्रत्यय कोणते आहेत आपल्याकडे, तो, ती, ते, ता. तर म्हणून हा हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आता आपण हेच वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये म्हणजे काय, त्याच्या स्ट्रक्चर नुसार बनवूया.
राईट ऑन द सब्जेक्ट ॲज इट इज म्हणजे काय करता आहे तसं लिहायचे आय. आता आपले स्ट्रक्चर बघा, इथे आपले स्ट्रक्चर काय होते, आयच्या पुढे काय यायला पाहिजे या काळामध्ये, हॅव बीन यायला पाहिजे. आता हॅव बीन काय यायला पाहिजे, तर आपल्या टेन्सचं नावच आहे प्रेझेंट परफेक्ट. त्यामुळे आय हॅव बीन हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. परंतु या आय हॅव बीन हॅव बीन आणि हॅज बीनच्या पुढे आय एन जी आहे, म्हणजे काय त आहे. आपला नियम काय सांगतो की आपण क्रियापदाच्या मूळ रूपालाच आय एन जी प्रत्यय लावायला पाहिजे. म्हणजे काय राईटचं काय होतं, रायटिंग होतं. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. तर इथे बघा सुरुवातीला आपण काय म्हणलंय, आय हॅव बीनचा अर्थ काय आहे, मी आलेलो आहे. ठीक आहे. परंतु इथे काय रे, रायटिंग आहे. आपला नियम काय की क्रियापदाच्या मूळ रूपाला आय एन जी प्रत्यय आपण लावतो, सफिक्स इथे लावतो शेवटी. परंतु इथे काय, इथे क्रियापदाचे रूप पहिले इथे दडलेले आहे आणि याचा अर्थ लिहिणे असा होतो. आणि कोणत्याही काळातील वाक्याचा मराठी अर्थ लिहित असताना आपण काय करायचं, क्रियापद आय एन जी असेल, थर्ड फॉर्म असेल, कोणते असेल, त्याचा मूळ क्रियापद, त्याचे मूळ क्रियापद बघायचे, त्याचा मराठी अर्थ बघायचा आणि मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्र असणारं अक्षर काढायचं. आता बघा इथं काय, इथं राईट आहे. राईट म्हणजे लिहिणे, लिहिणे शेवटचं अक्षर कोणतं, याच्यामध्ये ने आहे, तिथे ने कट करायचं. इथं काय होतं मग, रायटिंग म्हणजे लिहित होतं. ठीक आहे. बघा इथं काय होतं, याचा अर्थ मी पत्र लिहित, बघा मी पत्र लिहित आलेलो आहे, आलेलो आहे. ओके, मी पत्र लिहित आलेलो आहे असा याचा अर्थ होतो. पुन्हा एकदा बघा, आय हॅव म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. परंतु आय हॅव बीन म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो. कारण बिन हा कोणता फॉर्म आहे, बिन हा नेहमी थर्ड फॉर्म असतो. ओके. आणि पुढे इथपर्यंत आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, परंतु इथं रायटिंग आल्यामुळे हा कंटिन्यूअस टेन्स होतो. त्यामुळे याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असं म्हणतो. ओके. पुन्हा जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सजेशन देऊ शकता, ॲडवाइस देऊ शकता. ओके. तर लक्षात ठेवा, या काळातील वाक्याच्या शेवटी आय एन जी बरोबर त, कॉमा, आलेलो आहे, आलेलो आहोत, आलेला आहेस, आलेले आहात, आलेला आहे, आलेली आहे, सासा प्रत्यय येतो. ओके. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि वेदांत सागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.